तर आपण ही दृश्य पाहतोय। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे मतदान करत आहेत। आज मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन मतदारांना करण्यात येतंय आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मतदान केंद्रात ते दाखल झालेले आहेत। अंधेरीमध्ये अशोक सराफ दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आता मतदान केंद्रात दाखल झालेले आहेत। अंधेरीमधल्या मतदान केंद्रात ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आज राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय। देशामध्ये सुद्धा मतदान होते आणि मोठ्या संख्येने मतदारांनी आपलं मतदान करावं असं आवाहन केलं जातंय। कलाकार मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने मतदान करतायत आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे मतदान केंद्रात पोहोचलेले आहेत। मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। सुमित राघवन, प्रशांत दामले यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता अंधेरीमधल्या मतदान केंद्रामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकसभा निवडणुकीचा 5वा आणि शेवटचा टप्पा राज्यामध्ये सध्या सुरू आहे। मतदान होतंय। मतदार सुद्धा मोठ्या संख्येने त्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपलं मत द्यावं असं आवाहन केलं जातंय आणि आपण पाहतोय कलाकार मंडळी सुद्धा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत। अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अंधेरीमधल्या मतदान केंद्रात दाखल झालेले आहेत आणि ते आपला आता मतदानाचा हक्क बजावत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय अंधेरीमधून साम टीव्हीच्या माध्यमातून। 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय।